विजय शिवतारे, अजित पवार वर्षा बंगल्यावर सध्या दाखल झालेले आहेत। सुनील तटकरे हे देखील सध्या वर्षावर पोहोचलेले आहेत। आज वर्षावर बैठकांचा सिलसिला सुरू आहे। शिवतारे आणि अजित पवारांमधील वाद मिटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विजय शिवतारे आणि अजित पवार दोघेही सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत, तर सुनील तटकरे हे देखील वर्षावर पोहोचलेले आहेत। काही झालं तरी मी बारामतीची निवडणूक लढवणारच ही शिवतारेंनी भूमिका घेतलेली आहे। आणि आता विजय शिवतारे आणि अजित पवार दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचलेले आहेत। शिवतारे आणि अजित पवार यांच्यातला वाद आज मिटतो का, आजच्या बैठकीत काही तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज वर्षावर अनेक नेते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। 3 महत्त्वाच्या बैठका तर आहेतच आणि आताची ब्रेकिंग बातमी आलेली आहे। सुनील तटकरे हे देखील वर्षावर पोहोचलेले आहेत। वर्षावर जागा वाटपाबाबत अनेक बैठका सुरू आहेत। या बैठकीत आता विजय शिवतारे आणि अजित पवार हे देखील पोहोचलेले आहेत वर्षा बंगल्यावर। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सध्या विजय शिवतारे आणि अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। अगदी उघडपणे विजय शिवतारे यांनी अजित पवार विरोधी अशी भूमिका घेतलेली आहे। काही झालं तरी बारामती मी लढवणारच अशी भूमिकाच विजय शिवतारे यांनी घेतलेली आहे। आता विजय शिवतारे वर्षावर दाखल झाले, त्यामुळे त्यांची भूमिका काही बदलते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नंदकिशोर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या जोडलेले आहेत। नंदकिशोर, काय सविस्तर अपडेट सध्या वर्षावर आपण पाहतोय, बैठकांचा सिलसिला सुरू आहे। नक्कीच पाहायला गेलं तर 8:15 वाजता नाशिकचे हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवातीला श्रीकांत शिंदेसोबत त्यांची बैठक झालेली होती आणि नंतर अर्धा तासाने जवळपास नंदनवन या बंगल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा या शासकीय निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हे भेटींचं जे सत्र आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। प्रमुख पहिल्यांदा हेमंत गोडसे यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या चर्चेमध्ये गोगावले सुद्धा असल्याची जी माहिती आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर जर दुसरी बैठक जर पाहायला गेली तर ती रायगडची म्हणावी लागेल। रायगडमध्ये सुद्धा जर पाहायला गेलं तर आमदार थोरवे, गोगावले आणि महेंद्र दळवी हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर भावना गवळी आणि विजय शिवतारे हे सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे एकंदरीत ज्या ठिकाणी जागेंचा तिढा आहे ती जागा त्या जागेंवरती तोडगा काढण्यासाठी एकंदरीत हा संपूर्ण प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळते। अवघ्या काही मिनिटांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा आता वर्षावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही बैठक आता कितपर्यंत चालणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या वर्षावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रामुख्याने म्हणजे नक्कीच या 3 महत्त्वाच्या बैठका तर आहेतच नंदकिशोर, मात्र अशी माहिती सध्या मिळते की विजय शिवतारे आणि अजित पवार हे देखील वर्षावर दाखल झालेत। त्या संदर्भातली काय अपडेट? नक्कीच थोडा वेळापूर्वी विजय शिवतारे हे ऑलरेडी हे वर्षावरती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले होते आणि त्यानंतर अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे हे रायगडच्या म्हणजे वेगवेगळ्या रायगडची जागा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील तटकरेंना जाहीर केल्यानंतर कुठेतरी त्या मतदारसंघात सुद्धा रायगडच्या मतदारसंघात सुद्धा कुठेतरी नाराजी नाट्य सुरू होतं आणि हा नाराजी नाट्य संपवण्यासाठी कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलवली आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये तोडगा काढण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षावरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या वर्षावरती विजय शिवतारे सुद्धा आहेत, सुनील तटकरे सुद्धा आहेत आणि अजित पवार सुद्धा आहेत। नक्कीच धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।